नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर. सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन, जी अगदी सहजपणे तुम्हाला सुद्धा करता येईल अशी ब्लाऊज डिझाईन आहे. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला मग तुमचं जास्त वेळ नाही घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया. हे बघा, पूर्ण उंची 13.5, घडी घ्यायची आहे 9.5ची, 2.25 इंचाचं घ्यायची आहे आपल्याला गळा रुंदी, 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर. जितकं आपण शोल्डर घेणार आहे तितकंच आपल्याला मोंढ्याची उंची घ्यायची. हा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि कोपऱ्यामधून 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा सुंदर असा आकार आपण द्यायचा आहे. 9.5 इंचाची आपल्याला घ्यायची गळा उंची. तुम्ही 10सुद्धा घेऊ शकता, आपण 9.5 इंचाची घ्यायची आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. 2.25 इंचाची आपण गळा रुंदी घेतली. त्याच्यानंतर हा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. बॉक्स तयार झाला की तो थोडा डार्क केला आणि मोंढ्याचा आकार आपण पहिले कट केला. नंतरून आपण इथे एक सेंटर काढला आणि पुन्हा एकदा अशी उलटी घडी करून हाताने असं थोडं प्रेस करायचं आहे आणि तो चौकोन पूर्ण आपल्याला आखून घ्यायचा आहे. बघा, ह्याप्रमाणे चौकोन आखला की इथे आपल्याला एका कोपऱ्यात, कोणत्याही एका कोपऱ्यात आपल्याला असा गोल आकार द्यायचा आहे. हा गोल आकार दिल्यानंतर आपल्याला हा जो गळ्याचा आकार आहे तो पूर्ण असा कट करून घ्यायचा आहे. बघा, म्हणजे वन साईड गळा आपल्याला तयार करायचा आहे. नंतरून आपण घेतला ब्लाऊज पीस, त्याच्यावरती ठेवायचा अस्तर आणि मोंढ्याचा जो आकार आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. बघा, ह्याप्रमाणे. नंतर पीस ओपन केला, त्याच्यावरती अस्तर ठेवलं. हे आपल्याला आता कॅनव्हास लावायचं नाही आहे म्हणून आपण काय करायचं, पिना लावून घ्यायचे आहे. म्हणजे काय होईल, परफेक्ट असा आपल्या गळ्याचा आकार तयार होईल. इथे आपण कोपरा काढून घेतला, म्हणजे काय केलं, खडूने थोडंसं आखून घेतलं आणि जसा आकार आपण हे केलेला आहे गळ्याला तसाच आपल्याला तो शिवून घ्यायचा आहे. बघा, ह्याप्रमाणे. नंतर पिना काढून घ्यायच्या आणि जो मधला भाग आहे गळ्याचा तो कट करून घ्यायचा आहे. कट केल्यानंतर आपल्याला पूर्ण गळ्यावरती असे नॉचेस द्यायचे. बघा, म्हणजे काय होईल, आपल्याला अस्तर असं मध्ये वळवायला व्यवस्थित असं वळवता येईल आणि परफेक्ट असा आपला आकार तयार होईल. आता पूर्ण ब्लाऊजला अशी आपल्याला शिलाई मारून घ्यायची. बघा, पहिले अशी गळ्याला मारायची आणि नंतर पूर्ण आपल्याला ब्लाऊज पलटी करून मग पूर्ण अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. म्हणजे तुम्हाला रोज अशी छान छान डिझाईन्स बघायला मिळतील. बघा, आपला परफेक्ट असा गळा तयार झाला की आपल्याला हे अस्तर पूर्णपणे असं सगळीकडनं जॉईंट करून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित असं हाताने पकडून जॉईंट करायचं आहे, म्हणजे काय होईल, फुगा वगैरे पडणार नाही. आता जो उरलेला जो कपडा आहे एक्स्ट्राचा तो सगळा कट करून घ्यायचा आहे, म्हणजे ब्लाऊजला फिनिशिंग छान येते. बघा, सगळा जो बाहेर जो कपडा दिसतो तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे. कट करून झालं की लगेच आपल्याला मागचे जे टक्स आहेत ते मारून घ्यायचे आहेत. खाली अर्धा इंच, वरती 4.5 इंच असं आपल्याला दोघंही टक्स मारून घ्यायचे आहेत. टक्स मारून झाले की लगेच आपल्याला कमरेला पट्टी लावायची आहे. पट्टी एक बाजूने अशी फोल्ड करायची. साधारण 1.5 इंच रुंदीची पट्टी आपण घेतली, ती फोल्ड केली आणि वरतून अशी सहज आपण शिलाई मारून घ्यायची. दोघं याच्या सेंटरमध्ये जर आल्या का तिथे एक चुनी टाकायची आणि पट्टीला दाबटीप देऊन पट्टी अशी मध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई आपल्याला मारून घ्यायची. बघा, आपल्या पाठीचा भाग रेडी झाला, तो आता बाजूला ठेवूया. आपण कॉन्ट्रास्ट कलरची 1.25 इंचाची पट्टी घेतली, तिला फोल्ड केलं आणि एक शिलाई अशी मारून घ्यायची. आपल्याला सुईच्या सहाय्याने तिला सरळ करून घ्यायचंय. बघा, याप्रमाणे आपल्याला सुईच्या सहाय्याने तिला सरळ करून घ्यायचं, सुई दोऱ्याच्या सहाय्याने. बघा, अशी नॉट तयार होते आणि आणखी आपण अशा नॉट बनवून घेतल्यात. त्याचे साधारण 1.5 इंचाचे असे तुकडे करायचे. बघा, ह्याप्रमाणे 1 किंवा 1.5 इंचाचे असे तुकडे करायचे आहेत आपल्याला. बघा, आपले हे तुकडे करून झाले की नंतर आपण आणखी एक कपडा घेतला, 7 इंच उंची आणि रुंदीला तुम्हाला जितका पाहिजे तितका घ्यायचा आहे. बघा, दोघं बाजू आपण अशा फोल्ड करून घेतल्या. नंतर त्याला असं सरळ करून घ्यायचं आहे, त्याचे कोपरे वगैरे व्यवस्थित करून घ्यायचे आणि पुन्हा आपल्याला हे जे दोन्ही कड आहे त्यामध्ये फोल्ड करून त्याच्यावरती एक शिलाई आपल्याला मारून घ्यायची. बघा, आता आपलं हे तयार झालं आहे. आपण ते साईडला ठेवूया
आणि जी ही डिझाईन आपण बनवली ती आपल्याला सगळ्या गळ्याला अशी लावून घ्यायची. ती फोल्ड करायची, ती एक एक पट्टी घेऊन आणि फोल्ड करायची आणि गळ्याला आतल्या बाजूने अशी लावत चालायची. थोडे जवळजवळ लावायचे म्हणजे आणखी आपल्याला वेगळी डिझाईन काहीतरी तयार होणार आहे त्याच्यामुळे थोडे जवळजवळ आपल्याला ते लावायचे आहेत आणि सुंदर अशी आपली गळ्याची डिझाईन पूर्णपणे बनवायची. बघा आपले हे आता लावून झालेले आहे. हे लावून झालं की आपल्याला आता त्याच्यावरती एक लेस लावून घ्यायची. तुम्ही कोणतीही लेस लावू शकता. इथे मी गोल्डन लेस वापरली आहे. तुम्ही अगदी कॉन्ट्रास्ट लेस लावली तरीही चालेल. जसं आपल्या गळ्याचा आकार आहे त्याप्रमाणे आपल्याला ही लेस लावून घ्यायची. लेसला दोघं साईडनी शिलाई मारायची म्हणजे फिनिशिंग छान येईल. बघा आपली लेससुद्धा आता लावून झालेली आहे. आता जो कपडा आपण ते तयार केलं त्याचा आपल्याला बटरफ्लाय तयार करायचे. बघा ह्याप्रमाणे असं बरोबर सेंटरला पकडून सुई दोऱ्याच्या सहाय्याने त्याला असं शिवून घ्यायचं आहे म्हणजे त्याचं परफेक्ट असं ते फूल तयार होतं. त्याच्यावरती एक शोचं बटन लावायचं म्हणजे काय होईल, आणखी सुंदर असं त्याला आकार येईल. सुईने बटन पॅक करून घ्यायचे अगदी व्यवस्थित. त्याच्यानंतर छोटीशी अशी नॉड घ्यायची आणि आपल्याला बनवायचे छोटेसे लटकन. त्याच्यासाठी तर आपण साधारण 2x2चे असे चौकोनी तुकडे घ्यायचे आहेत आणि ते असे त्रिकोण करून आणि त्याचं असं लटकन आपल्याला बनवायचं आहे. बघा ह्याप्रमाणे अगदी छोटे छोटे लटकन बनवायचे आहेत. बघा ते इथे आपल्याला असं लावून घ्यायचं आहे. याप्रमाणे आपण त्याला शिलाई मारून घेऊया आधी म्हणजे काय होईल ते पॅक लागून जाईल आणि निघणार नाही शिलाई मारल्यानंतर. बघा आपले ते नॉट लावून झाली. त्याच्यावरती हे बटरफ्लाय असं आपल्याला शिवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचे मणी आणि सुई. बघा जे आपण मध्ये डिझाईनच्या मध्ये जे अंतर दिसतंय त्याच्यामध्ये आपल्याला परफेक्ट असा तो मणी आला पाहिजे. ह्याप्रमाणे आपल्याला सगळे मणी लावून घ्यायचे आणि पूर्ण आपली डिझाईन ह्याप्रमाणे अशी तयार होणार आहे. मणी लावल्यानंतर अगदी सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे. मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. चॅनलवर नवीन असेल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. मैत्रिणींनो कशी वाटली आजची ब्लाऊज डिझाईन? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला मग अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.